महिनाभर टिकणारा खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा बनवायचा आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, मुरमुरे चिवडा बनवायचा आहे। त्यासाठी मुरमुरे घेतले, 2 पुडे घेतलेले आहेत। कांदे घेतलेत कट करून, कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्ता जास्तच घ्यायचा आहे कारण चिवडा खूप छान लागतो। लसण, डाळगा घेतला आहे 150 ग्राम, खोबरे घेतले आहेत कट करून, 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। मुरमुरे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत। मुरमुरे चाळणीने चाळून घेतलेले आहेत। भाजून घ्यायचे थोडेसे। मुरमुरे गरम करून घ्यायचे आहेत, थोड्या वेळासाठी भाजायचे आहेत। सगळे मुरमुरे असेच गरम करून घ्यायचे आहेत, थोडेसे भाजून घ्यायचे। भाजलेले आहेत, कुरकुरीत होतात भाजल्यानंतर। काढायचे आहेत। मुरमुरे झालेले आहेत भाजलेले आहेत। तेल गरम करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत। तेल गरम झाले, शेंगदाणे तळायचे आहेत। छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे तळलेले आहेत, काढायचे। छान असे तळलेले आहेत। खोबरे तळून घ्यायचे। शेंगदाणे टाकायचे आहेत लह्यामध्ये। खोबरे पण छान असे तळून घ्यायचे। तळलेले आहेत, काढायचे आहेत। खोबरे टाकायचे। डाळगा तळून घ्यायचा आहे। छान असा तळलेला आहे, काढायचा आहे। कांदे, कांदे पण तळून घ्यायचे। डाळगा पण टाकायचा आहे। कांदे छान असे तळून घ्यायचे। छान असा भाजलेला आहे, काढायचा आहे। चिवड्यामध्ये कांदा असला तर चिवड्याची चव खूप छान लागते। लसण, लसण पण छान असं तळून घ्यायचं आहे। लसण पण तळलेला आहे छान असा, काढायचा आहे। कढीपत्ता, कढीपत्ता तळून घ्यायचा आहे छान असा। तळलेला आहे, काढायचा आहे। तेल 5 मिनिट थंड होऊन द्यायचं आहे। भाजलेले कांदे, लसण, कढीपत्ता टाकायचा आहे। पाच मिनिट झालं, तेल थोडंसं थंड झालेलं आहे। हिंग टाकायचा आहे, हेच तेल वापरायचं आहे। थंड तेलामध्ये हिंग टाकायचा आहे। चिवड्यासाठी मसाला बनवायचा आहे। धना पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, लाल तिखट घेतलेला आहे 3 चमचे, एकत्र बनवून घ्यायचे।
हेच तेल वापरायचं आहे मसाल्यासाठी. छान असा मसाला तयार झालेला आहे. एकत्र बनवून घ्यायचं आहे. एकत्र बनवलं आहे. मसाला टाकायचा बनवलेला. मसाला टाकलेला आहे. एकत्र बनवून घ्यायचा आहे. मसाले पूर्ण लावून घ्यायचे आहेत मुरमुऱ्याला. मसाले एकत्र बनवले. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. एकत्र बनवून घ्यायचं आहे. तयार झालेला आहे मुरमुरे चिवडा. मसाले व्यवस्थित असे मुरमुऱ्याला लावून घेतलेले आहेत. तयार झालेला आहे चिवडा. एकसारखे मसाले चिवड्याला लावलेले आहेत. कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे. चिवडा थंड झाल्यानंतर झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. नरम पडणार नाही. 1 महिनाभर चिवडा राहतो. खमंग आणि कुरकुरीत चिवडा झालेला आहे. खूप छान झालेला आहे.